मंडळी, आपल्या भागामध्ये नैसर्गिक समस्या असतील तर तो कोणी शेती करण्यास धजावत नाही, मात्र यालाही पर्याय असू शकतो। अतिपावसाचा आणि दुर्गम अशा चंदगड तालुक्यातील विठोबा वायंगडे आणि मारुती पाटील यांनी हॉटेलमध्ये नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात त्यांना यशही आलं। त्यांना कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायासाठी महारयत ॲग्रोची ही मोलाची साथ मिळाली आहे। आज त्यांना लाखोंचा नफाही मिळतोय। हे सर्व कसं शक्य झालंय ते पाहूया या यशोगाथेमधून। दोन मित्रांनी धरली कुक्कुटपालन व्यवसायाची वाट। व्यवसायासाठी महारयत ॲग्रोची मोलाची साथ। कडकनाथ कुक्कुटपालनातून मिळते उत्पन्न हमखास। हॉटेलमधील नोकरी सोडल्यानंतर रामचंद्र यांनी गावी शेती करण्यास सुरुवात केली, मात्र पावसाळी प्रदेशामुळे शेतीत म्हणावा तेवढा फायदा होत नव्हता। त्यामुळे त्यांनी शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला त्यांनी ब्रॉयलर पक्ष्यांचं संगोपन सुरू केलं, मात्र या व्यवसायात देखील फारसा फायदा झाला नाही। त्यामुळे त्यांनी महारयत ॲग्रोच्या मदतीने कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलाय। गावातल्या मारुती पाटील या मित्रासोबत त्यांनी भागीदारीत हा व्यवसाय सुरू केला। 1 युनिट बुक केलं सुरुवातीला। मेच्या 23 तारखेला कडकनाथचे पक्षी शेडमध्ये भरले। त्याच्यामधून आम्हाला हा पक्षी जवळजवळ 4 ते 4.5 महिन्यामध्ये अंडी घालू लागला। त्यामध्ये 4 ते 4.5 महिन्यामध्ये अंडी घातल्यानंतर आम्हाला पूर्ण अंडी जे आहेत ते सर्व व्यवस्थित कंपनी वगैरे आपले सुपरवायझर ह्या आमच्या रूटचे जे सुपरवायझर आहेत ते व्यवस्थित सर्व पिकअप करतात। आणि याच्यामध्ये आम्ही दोन मेंबर आहे। माझा पार्टनर आहे मारुती पाटील, तो आणि मी हे दोघंजण 2 शेड पाहतो। मारुती पाटील हे देखील पुण्यातल्या हॉटेलमध्ये काम करत होते, मात्र खर्च परवडेनासा झाल्यानं त्यांनी नोकरी सोडून गावी शेती करण्याचा निर्णय घेतला। शेतीची ही तीच गत, त्यामुळे कडकनाथ कुक्कुटपालनाचा व्यवसाय करण्याचं त्यांनी ठरवलं। यासाठी त्यांना त्यांचे मित्र रामचंद्र यांची साथ मिळाली। सध्या अंड्यांचं उत्पादन सुरू झालंय आणि त्यांना यातून चांगला नफा मिळायलाही सुरुवात झाली आहे। मित्र रामा वायंगडे यांनी म्हटलं, तू एकटा पैसा गुंतवून करण्यापेक्षा कंपनी पण नवीन आहे आणि हा दोघं विचार करूया आणि दोघं मिळून शेअर टाकूया। तर झाले 1 महिना झाला, अंडी पण आमची 700 कंपनीला पोचलेली आहेत आणि 1-2 आठवड्यामध्ये आमचा पेमेंट पहिला हप्ता येईल आणि याचा लाभ दिसतो। म्हणून आम्ही 2-3 महिन्यापाठीकडे आम्ही साईडचं एक बॅच आम्ही आता 2 महिन्यापूर्वी आणलेला आहे। रामचंद्र आणि मारुती या दोघांनी घर आणि शेती सांभाळत कडकनाथ पोल्ट्री फार्मिंगचा व्यवसाय सुरू केलाय। या व्यवसायात त्यांनी सुरुवातीला 200 पक्ष्यांची एक बॅच घेतली। हे पक्षी मोठे झाल्यानंतर पोल्ट्री धारकाकडे 100 कोंबड्या आणि 20 कोंबडे ठेवले जातात। या 100 कोंबड्यांपासून अंडी विक्री होते आणि करार संपल्यानंतर पोल्ट्री धारकाला पक्षी विक्रीतून 2,75,000चं उत्पन्न मिळतं। या दोघा मित्रांकडे सध्या 2 बॅच असून त्यांना 4 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे। महारयत ॲग्रो इंडिया अशा लहान शेतकऱ्यांना देखील शाश्वत उत्पन्नाची हमी देत असल्यानं अनेक तरुण मंडळी कडकनाथ कुक्कुटपालनाकडे वळतायत। आपल्या भागामध्ये कमीत कमी म्हणजे छोटा शेतकरी हा 200चं 1 युनिट घेऊन आपला प्रोजेक्ट चालू करू शकतो आणि कमी जागेमध्ये। या प्रोजेक्टसाठी जी जागा लागते ती 10 बाय 15चा शेड, छोटासा शेड लागतो आणि या छोट्याशा शेडमधून अधिक उत्पन्न कंपनी देत आहे। पैसे भरण्याची सुविधा ठेवल्यामुळे आपले जे शेतकरी आहेत ते बरेचसे या प्रोजेक्टकडे वळलेले आहेत। ग्रामीण भागातील तरुणांना महारयत ॲग्रो इंडिया कंपनीमुळे कडकनाथ कुक्कुटपालनातून शाश्वत रोजगाराची संधी मिळतेय। त्यामुळे बेरोजगार तरुणांना या व्यवसायातून प्रगतीची दिशा नक्कीच सापडेल। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।